दाक्षिणात्य सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या वैयक्तिक आयुष्याभोवती गेल्या काही महिन्यांपासून चर्चांचं वादळ सुरू आहे. पत्नी संगीता सोरलिंगम यांनी दाखल केलेली घटस्फोटाची याचिका, त्या याचिकेमध्ये करण्यात आल्याचं सांगितलं गेलेले गंभीर आरोपाचं प्रकरण, विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या नात्यांबद्दल सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चा आणि आता संगीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्यानंतर काही तासातच अभिनेत्री त्रिशा कृष्णनची एक क्रिप्टिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या वयात नाटक करणं लाजिरवाणं आहे. जा थोडे पैसे कमव आणि मनशांती मिळव. त्रिशाने नेमकं कोणाला हे सुनावलंय? ही पोस्ट विजय संगीता प्रकरणाशी संबंधित आहे का, की सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना त्रिशानं उत्तर दिलंय, की या सगळ्या त्या पोस्टशी काही संबंध आहे का? चला जाणून घेऊया नेमकं हे प्रकरण काय आहे. विजय आणि संगीता हे गेल्या 3 दशकापासून वैवाहिक नात्यात आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. संगीता यांनी विजय यांच्या विरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केल्याचं वृत्त समोर आलं. या प्रकरणामुळे तामिळ चित्रपटसृष्टीसोबतच राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली. कारण विजय हे आता केवळ अभिनेते राहिलेले नाहीयेत, तर ते तामिळनाडूच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं त्यांच्या खासगी आयुष्याशी संबंधित कोणतीही बातमी थेट सार्वजनिक चर्चेचा विषय ठरते. आता उपलब्ध रिपोर्टनुसार घटस्फोटाच्या याचिकेत मानसिक त्रास, वैवाहिक मतभेद आणि विवाहबाह्य संबंधांशी संबंधित आरोप करण्यात आल्याचं वृत्त होतं. मात्र या आरोपांबाबत विजय किंवा त्यांच्या कुटुंबियांकडनं सार्वजनिकरित्या सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांची जोडी प्रेक्षकांसाठी नवी नाहीये. या दोघांची सिनेमातली ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस आधीच उतरलेली आहे. आता याच पार्श्वभूमीवर विजय यांच्या वैवाहिक आयुष्याबाबतच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्रिशाचं नावही चर्चेत आलं. विशेष म्हणजे विजय आणि त्रिशा यांच्या नात्यांबाबत दोघांनीही सार्वजनिकरित्या कोणतीही अधिकृत पुष्टी आजपर्यंत केलेली नाहीये. मात्र सोशल मीडिया, फोटो आणि विविध कार्यक्रमांमधील त्यांच्या उपस्थितीवरून नेटकऱ्यांनी वेगवेगळे आपलेच अंदाज मानले. यामुळे विजय संगीता प्रकरणातील प्रत्येक नव्या अपडेटसोबत त्रिशाच्या नावाचीही चर्चा होत राहिली. या संपूर्ण प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला 7 ऑगस्ट 2026 ला. संगीता सोरलिंगम यांनी न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका चक्क मागे घेतली. चेंगलपट्टू येथील कौटुंबिक न्यायालयाने त्यांची याचिका मागे घेण्याची विनंती स्वीकारली आणि प्रकरण बंद करण्यात आलं. रिपोर्टनुसार संगीता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभाग घेतला आणि हे पुढे प्रकरण चालवण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे याचिका मागे घेतल्यामुळे न्यायालयाने आरोपांच्या सत्यतेवर कोणताही अंतिम निष्कर्ष अजूनही दिलेला नाहीये. म्हणजेच घटस्फोटाची याचिका मागे घेण्यात आली आहे, पण त्यामागचं नेमकं कारण अजूनही सार्वजनिकरित्या स्पष्ट झालेलं नाही. आणि इथेच संपूर्ण कथेला नवा ट्विस्ट मिळतो. संगीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्यानंतर दुसरीकडे त्रिशा कृष्णनच्या इंस्टाग्राम स्टोरीमधील पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली. त्या पोस्टमध्ये तिचा आशय असा होता की या वयात नाटक करणं लाजिरवाणं आहे. जा जा थोडे पैसे कमव आणि मनशांती मिळव. आता या पोस्ट सोबत त्रिशाने एक इमोजीही वापरला. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्रिशाने या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाहीये. तिने ही पोस्ट विजय यांच्यासाठी केली आहे, संगीतासाठी केली आहे किंवा सोशल मीडियावरील कोणत्या तरी चर्चेला उत्तर म्हणून दिले आहे याची अधिकृत अशी कुठलीही पुष्टी नाहीये. त्रिशाने आणखी एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं की ज्या आयुष्यासाठी तुम्ही एकेकाळी प्रार्थना केली होती त्या आयुष्याने भारावून जाणं हे किती मोठं भाग्य आहे. आता या 2 पोस्टची वेळ आणि त्याच काळात विजय संगीता प्रकरणात झालेला मोठा बदल यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. काही जण या पोस्टचा थेट संबंध विजय संगीता प्रकरणाशी जोडतायत, तर काहींच्या मते ही केवळ त्रिशाची वैयक्तिक किंवा सर्वसाधारण पोस्ट असू शकते. मात्र त्रिशानं स्वतः या पोस्टचा संदर्भ स्पष्ट केलेला नाहीये.
विजय संगीता प्रकरण चर्चेत आल्यानंतर त्रिशाने याआधीही प्रेम, शांतता आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल काही क्रिप्टिक पोस्ट केल्या. एप्रिल 2026 मध्ये तिने शांतता आणि प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची गरज नसल्याच्या आशयाची पोस्ट शेअर केली होती. त्यावेळीही सोशल मीडिया युजर्सनी तिच्या पोस्टचा संबंध विजयसोबतच्या चर्चांशी जोडला होता. पण पुन्हा एकदा त्या पोस्टचा संदर्भ त्रिशाने अधिकृतरित्या विजय यांच्याशी जोडलेला नव्हता, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. संगीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे का घेतली? विजय आणि संगीता यांच्यात समेट झालाय का? कुटुंबियांच्या हस्तक्षेपामुळे हा निर्णय झालाय का, की दोघांनी काही वेगळा कायदेशीर मार्ग स्वीकारलाय? या प्रश्नांची अधिकृत आणि सविस्तर उत्तरं सध्या सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीयेत. काही रिपोर्ट्समध्ये कुटुंबियांमध्ये चर्चा झाल्याचा दावा करण्यात आलाय, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाहीये. त्याकडे केवळ रिपोर्ट्स आणि चर्चेच्या स्वरूपात पाहणं योग्य ठरेल. या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चा होतीये ती एका गोष्टीची, ती म्हणजे टायमिंगची. संगीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतली, त्यानंतर त्रिशाची क्रिप्टिक पोस्ट समोर आली. त्यामुळे नेटकरांना प्रश्न पडलाय, त्रिशाला या सगळ्या घडामोडींबद्दल काही माहिती आहे का? तिने कोणाला अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय का, की सोशल मीडिया प्रत्येक गोष्टीचा संबंध विजय संगीता प्रकरणाशी जोडतोय? सध्या यापैकी कोणत्याही शक्यतेला अधिकृत दुजोरा नाहीये. संगीता यांनी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्यामुळे सध्या कायदेशीर प्रक्रियेलाही मोठा ब्रेक मिळालाय. पण त्यांच्या वैवाहिक नात्याचं पुढचं चित्र काय असेल? समेट झाला असेल का? दोघे पुन्हा एकत्र येणार आहेत का, की भविष्यात पुन्हा कायदेशीर पाऊल उचललं जाऊ शकतं? यावर सध्या ठोस माहिती नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये विजय किंवा संगीता यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया येते का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि त्याचवेळी त्रिशाच्या सोशल मीडिया पोस्टकडेही नेटकऱ्यांचं लक्ष कायम आहे. एकीकडे सुपरस्टार पदापासून मुख्यमंत्री झालेला विजय, दुसरीकडे जवळपास 3 दशकांचं वैवाहिक नात्यामध्ये आलेली घटस्फोटाची कायदेशीर लढाई आणि त्यानंतर अचानक मागे घेतलेली याचिका आणि आता त्याच काळात त्रिशाची रहस्यमय पोस्ट, या सगळ्यामुळे प्रश्न तर अनेक आहेत, पण उत्तरं सध्या फारच कमी आहेत. कारण त्रिशाने नाव घेतलेलं नाही, विजय किंवा संगीतामध्ये या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर अधिकृत भाष्य झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं? त्रिशाची ही पोस्ट विजय संगीता प्रकरणाशी संबंधित असेल का, की सोशल मीडिया पुन्हा एकदा एका पोस्टचा वेगळाच अर्थ लावतोय? आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही ह्याचं नक्की मत सांगा आणि बाकी अपडेट्ससाठी पाहत रहा मुंबई तक.